श्रोत्यानो, मागच्या कार्यक्रमामध्ये उत्पत्तीचे पुस्तक ह्याच्या 44व्या अध्यायाच्या 1 ते 5 वचनांवर आम्ही विचार केला होता. आज 6व्या वचनापासून पुढे आम्ही आपले अध्ययन चालू करणार आहोत. 6वं आणि 7वं वचन सांगतं, तो त्यास गाठून ह्याप्रमाणे बोलला. ते त्यास म्हणाले, स्वामींनी असे शब्द का बोलावे? असली गोष्ट करणे आपल्या दासांपासून दूरच असो. या कारभाऱ्याने या भावांना काय म्हटले पहा, ज्या प्याल्याने माझा धनी पितो आणि ज्याकडून तो दैवप्रश्न पाहतो हाच की नाही? त्या कारभाऱ्याला योसेफानेच तसे बोलायला सांगितले होते. लक्षात घ्या की योसेफ एक संदेष्टा किंवा भविष्यवादी होता, कारण त्याने स्वयंपाकी, प्याला धरणारा आणि फारो यांच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला होता व त्यांचे भविष्य विदित केले होते. परंतु त्याने ते भविष्य त्या प्याल्याच्या साह्याने सांगितलेले नव्हते. त्याच्यावर देवाचा आत्मा होता आणि देवाच्या रहस्य प्रगट करणाऱ्या आत्म्याने योसेफाला जे प्रकट केले होते ते त्याने विदित केले होते. ते योसेफाला मिळालेले एक दान होते. मग प्रश्न हा निर्माण होतो श्रोत्यानो, की योसेफाने त्या पेल्याला दैवप्रश्न पाहण्याचा पेला असे का म्हटले व त्याला तेवढे महत्त्व का दिले? याचे उत्तर असे आहे की अतिमानवी शक्तींपासून भविष्य समजून घेण्याची कला त्या काळातही होती आणि लोक ज्या देवदेवतांची पूजा करीत त्यांच्या नावाने देववाणी बोलत असत किंवा भूत खेत विद्येच्याद्वारे वेगवेगळी माध्यमे वापरून भविष्य विदित करण्याचा दावा करीत. त्यापैकी स्फटिकाच्या किंवा काचेच्या गोळ्यात पाहून भविष्य सांगण्याचा सराव अनेक लोक करीत. या प्रथेचा योसेफाने आपल्या छोट्या नाटकासाठी उपयोग केला. या पेल्याचे महत्त्व जाणून तुम्ही तो मुद्दामच चोरला व तुम्ही बऱ्याची फेड वाईटाने केली असा आरोप आपल्या भावांवर ठेवण्यासाठी त्याने त्या संदेष्ट्यांच्या प्रथेचा वापर केला. वास्तविक तो प्याला चांदीचा होता, या व्यतिरिक्त त्याचे योसेफाला काही महत्त्व वाटत नव्हते. आपल्या भावांची बन्यामिनाविषयी व आपल्या वृद्ध पित्याविषयी काय वृत्ती आहे हे जाणण्यासाठी त्याने हे छोटेसे नाटक रचले होते. आम्ही लक्षात घ्यायला हवे की योसेफ कोमल हृदयाचा माणूस असला तरी भावनाप्रधान नव्हता. आपल्या भावनांना तो आपल्या विचारांवर वर्चस्व गाजवू देत नव्हता आणि भावनेच्या भरात वाटेल ते निर्णय घेणे योसेफाच्या स्वभावात बसणारे नव्हते. तो देवभीरू होता तरी भोळसट नव्हता. त्याच्या या स्वभाव वैशिष्ट्यांवरून आम्हाला काही शिकता येण्यासारखे आहे. लक्षात घ्या की प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना सापासारखे चतुर व कबुतरासारखे निरुपद्रवी बनायला सांगितले. योसेफ एक व्यवहारी व चतुर असा माणूस होता, परंतु देवाच्या आज्ञेबद्दल तो तडजोड करणाराही नव्हता. योसेफाला जसे आपण अधिक आणि अधिक जवळून पाहत आहोत, तसे तो एक आदर्श ख्रिस्ती व्यक्ती किंवा एक आदर्श असा यहोवाचा उपासक होता हे स्पष्ट होत आहे. अजूनपर्यंत तरी योसेफाच्या वागण्यातला एखादा मोठा दोष आमच्या समोर आलेला नाही. आपल्या भावांचे बन्यामिनावरचे प्रेम जाणण्यासाठी पुढे त्याने काय केले हे आपण आता पाहूया. याकोबाच्या मुलांना त्यांच्यावर होत असलेल्या आरोपाचे आश्चर्य वाटले. 8 आणि 9 वचने पहा काय सांगतात. पहा, जो पैसा आमच्या गोणीच्या तोंडी सापडला तो देखील कनानाहून परत आणून आपल्याला दिला, तर आपल्या स्वामीच्या घरातले सोनेरुपे आम्ही चोरणार कसे? आपल्या दासांपैकी ज्या कोणापाशी तो सापडेल त्याला मारून टाकावे आणि आम्हीही त्या आमच्या स्वामीचे गुलाम हो. त्यांना आपल्या निरपराध असण्याची इतकी खात्री होती की त्यांनी त्या संदर्भात एक बांधिलकी स्वतःविषयी करून घेतली. जर त्यांच्या गोण्यात काही सापडले तर योसेफाचे दास होण्याची ती बांधिलकी होती. 10 ते 12 वचने पहा पुढे काय सांगतात. तो त्यास म्हणाला, तर आता तुमच्या म्हणण्याप्रमाणेच होऊ द्या. ज्याच्यापाशी तो प्याला सापडेल तो माझा गुलाम होईल व बाकीचे तुम्ही निरपराध ठराल. तेव्हा त्यांनी त्वरा करून आपापली गोणी उतरून जमिनीवर ठेविली आणि सोडिली. त्याने वडिलांपासून आरंभ करून धाकट्यापर्यंत त्यांची झडती घेतली, तेव्हा तो प्याला बन्यामिनाच्या गोणीत सापडला. श्रोत्यानो, हे सर्व योसेफाच्या सूचनेप्रमाणे घडले होते. त्यात याकोबाच्या मुलांनी आरोप सिद्ध झाल्यास त्याचे दास होण्याचे स्वतःहूनच पत्करले होते. त्यांच्याच तोंडच्या शब्दांमुळे ते जाळ्यात अटकले होते
आता 13वं वचन. ते पाहून त्यांनी आपली वस्त्रे फाडिली आणि आपली गाढवे लादून ते सगळे नगरात परत आले. एक अनपेक्षित अशी घटना पुन्हा त्यांच्या बाबतीत घडलेली आहे आणि असल्या धक्क्याने ते अगदी दुःखी झाले होते. त्या दुःखाच्या भरात त्यांनी आपले कपडे फाडले व आपले दुःख, आपले वैफल्य व्यक्त केले. पुढे 14 आणि 15 वचने आम्हाला सांगतात. उत्पत्तीचे पुस्तक 44 अध्याय 14 आणि 15 वचने. योसेफ त्यास म्हणाला, हे कसले कृत्य तुम्ही केले? माझ्यासारख्या माणसाला शकून पाहता येतो हे तुम्हास ठाऊक नाही काय? परिस्थितीच्या या नव्या कलाटणीने ते सर्व अगदी हवालदिल झाले होते आणि आरोप सिद्ध झाल्यामुळे योसेफासमोर शरणागती पत्करण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. यहुदाने पुढे येऊन बोलण्याची जबाबदारी घेतली. त्याने आपल्या न केलेल्या परंतु सिद्ध झालेल्या अपराधाची कबुली दिली. यहुदाच्या स्वभावातला उमदेपणा, मोठेपणा या घटनेतून स्पष्ट होतो. यहुदाने सर्वांच्या वतीने फार सुंदर वक्तव्य योसेफासमोर प्रगट केले. परंतु योसेफाचा हेतू काही वेगळाच होता आणि त्याने यहुदाच्या सूचनेला मान्यता दिली नाही. त्याने फक्त बन्यामिनाला त्यांनी दास होण्यासाठी मागे ठेवावे व बाकीच्यांनी आपल्या बापाच्या घरी शांतीने जावे असे त्यांना सांगितले. याकोबाच्या मुलांसमोर नेमका नको तोच प्रसंग उभा राहिला होता. ज्या प्रसंगाची त्यांच्या बापाला भीती वाटत होती तोच प्रसंग आ वासून त्यांच्यासमोर आला होता. या प्रसंगातून बन्यामिनाला निभावून सुरक्षित परत आणण्याची मोठी जबाबदारी यहुदाने स्वतःवर घेतली होती आणि त्या जबाबदारीच्या जाणीवेने तो योसेफासमोर आला व त्याने आपली बाजू योसेफासमोर स्पष्टपणे व प्रामाणिकपणाने मांडली. आता 19 ते 29 वचने आम्हाला सांगतात. 19 ते 29 वचने. स्वामींनी आपल्या दासास विचारले होते की तुम्हास बाप किंवा भाऊ आहे काय? तेव्हा आम्ही स्वामीस सांगितले की आमचा म्हातारा बाप आहे आणि त्याला म्हातारपणी झालेले एक मूल आहे. त्याचा भाऊ मरून गेला आहे. त्याच्या आईचा तो तेवढाच राहिला आहे आणि त्याच्या बापाचे त्याचवर प्रेम आहे. आपण आपल्या दासांना म्हणाला की त्यास मजकडे घेऊन या, म्हणजे त्याला मी आपल्या डोळ्यांनी पाहीन. आम्ही स्वामीस म्हणालो की त्या मुलाला आपल्या बापास सोडून येता येणार नाही, कारण त्याने आपल्या बापास सोडिले तर बाप खास मरेल. आपण आपल्या दासास म्हणाला, तुमचा धाकटा भाऊ तुमच्याबरोबर आला नाही तर तुम्हाला माझे तोंड पाहता येणार नाही. आपला दास आमचा बाप याच्याकडे जाऊन आम्ही पोहोचलो तेव्हा स्वामींनी सांगितले ते आम्ही त्यास कळविले. पुढे आमच्या बापाने म्हटले, पुन्हा जाऊन आपल्यासाठी काही अन्न सामग्री विकत घेऊन या. तेव्हा आम्ही म्हटले, आम्हास पुन्हा जाताच येत नाही. आमचा धाकटा भाऊ आम्हाबरोबर असेल तरच आम्ही जाऊ, कारण तो आमच्याबरोबर नसला तर त्या मनुष्याचे तोंड देखील आम्हास पाहावयास मिळावयाचे नाही. आपला दास आमचा बाप आम्हास म्हणाला, तुम्हास ठाऊक आहे की माझ्या स्त्रीस 2 मुलगे झाले. त्यातल्या एकाला मी अंतरलो, तेव्हा मी म्हणालो की खरोखर त्याला वनपशूने फाडून टाकले असावे. आजवर तो माझ्या दृष्टीस पडला नाही. आता तुम्ही यालाही माझ्याजवळून नेले आणि त्याच्यावर काही अरिष्ट आले तर तुम्ही मला दुखी करून हे माझे पिकलेले केस अधोलोकी उतरावयास कारण व्हाल. या ठिकाणी यहुदाने जे सर्व आतापर्यंत घडले त्याचा तपशील योसेफासमोर मांडला आणि आपल्या वडिलांना या सर्व गोष्टींविषयी काय वाटते हे त्याने योसेफाला सांगितले. आता योसेफाच्या लक्षात खरी परिस्थिती येऊ लागली होती. योसेफाला आपण मिद्यानी व्यापाऱ्यांना विकले हे त्या भावांनी आपल्या वडिलांना सांगितलेच नव्हते. एका जंगली जनावराने योसेफाला फाडून खाल्ले असा याकोबाचा गैरसमज झाला होता. श्रोत्यानो, आपणाला आठवतच असेल की जेव्हा पहिल्यांदा हे सर्व भाऊ योसेफासमोर हजर झाले तेव्हा त्यांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना एक नाही असे म्हटले होते. म्हणजे एक भाऊ वारला असा अर्थ त्यांना अभिप्रेत होता. याकोब जरी देवाच्या कृपेमध्ये वाढत होता तरी देवावर जसे विसंबून राहायला हवे होते तसा तो विसंबून राहत नव्हता. त्याची सर्व भिस्त आपल्या सगळ्या धाकट्या व आवडत्या मुलावर होती. आपला सर्व भार देवावर टाकणे त्याला अजूनही जमलेले नव्हते.
आपण मागच्या काही अध्ययन सत्रांमध्ये याकोबाच्या आध्यात्मिक जीवनाचा अभ्यास केला. देवाने त्याला कठीण परिस्थितीत टाकल्याशिवाय त्याला एक सोडला एसावाशी समेट तर कोणताही निर्णय स्वतःहून घेता आला नव्हता. याकोब बन्यामिनावर किती अवलंबून होता याचे वर्णन यहुदाने पुढे केले आहे. 44 अध्याय 30 आणि 31 वचने. तर आपला दास माझा बाप याचकडे मी गेलो आणि मुलगा मजबरोबर नसला तर या त्याच्या मुलावर त्याचा जीव असल्याकारणाने मुलगा नाही हे पाहून तो तत्काळ प्राण सोडील. अशाने आपल्या या दासांच्या पायी आपला दास आमचा बाप याला दुःखी करून त्याचे पिकलेले केस आम्हीच अधोलोकी उतरिले असे होईल. याकोबाची बन्यामिनावर एवढी प्रीती होती की तो त्याच्या भावांबरोबर परत आला नाही हे पाहताच तो दुःखाने मरून गेला असता. हे शक्य आहे. यामध्ये काही अतिशयोक्ती नाही. श्रोत्यानो, पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या घटना होतात आणि त्या आमच्या समाजामध्ये आम आहेत. एका कुटुंबाची दारुण शोकांतिका वर्तमानपत्रात मी वाचली तेव्हा त्या घटनेने मला खरोखर दुःख झाले. एका जोडप्याचे आपसामध्ये पटत नव्हते. त्यांची सतत भांडणे होत असत. एकदा परिस्थिती असह्य झाल्याने पत्नीने पतीच्या गैरहजेरीत विष खाऊन आत्महत्या केली. पती जेव्हा घरी आला तेव्हा त्याला आपल्या पत्नीच्या मृत्यूची बातमी मिळाली. ही बातमी आपल्या मानलेल्या आईवडिलांना म्हणजे सख्या काका काकूंना देण्याकरिता तो गेला आणि त्यांना ती बातमी देऊन तो परत घरी जात असताना रेल्वेच्या रुळांवरून पलीकडे जाताना एका ट्रेनखाली सापडला आणि तेथेच मरण पावला. आपल्या सुनेच्या मरणाची बातमी पसरत नाही तोच त्याच्या काकांना त्याच्या मरणाची बातमी कळली. या काकांचा आपल्या पुतण्यावर फार जीव होता. हे काका बहुतेक निपुत्रिक असावेत. आपला लाडका मुलगा पुतण्या ट्रेन खाली येऊन मेला हे कळताच त्या माणसाने दुःख वेगाने विष खाऊन आत्महत्या केली. त्या एका भयंकर संध्याकाळी श्रोत्यानो त्या घरात 3 व्यक्ती मरण पावल्यात. त्या काकूंची स्थिती वेड्यासारखी झाली असणार. ज्यांना पुनरुत्थानाची आशा नाही त्यांना आपल्या प्रियजनांना पुन्हा भेटण्याचीही आशा वाटत नाही आणि मृत्यू अशा लोकांना मुळापासून हादरून टाकतो आणि कधी तो त्यांना जीवनातूनच उठून घेतो. ही प्रभू येशूची कृपा व स्वर्गीय पित्याची आम्हावरची प्रीती आहे की ज्यामुळे आम्ही मरणावर विजय मिळवतो. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे मरणातून जीवनात पार जातील. प्रभू येशूने या पृथ्वीवर असताना मृतांना मेलेल्यातून उठवले. तो मरण पावलेल्या लाजरसाच्या बहिणीला मार्थेला या संदर्भात काय म्हणाला ते योहान शुभवर्तमान 11 अध्याय 25 वचन सांगतं. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो मजवर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. प्रभू येशूने लाजरस याला मरणातून पुन्हा उठवले. प्रिय श्रोत्यानो, मरण माणसाचा एक सर्वात मोठा शत्रू आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः त्यावर विजय मिळवला आणि जे त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवतात त्यांनाही येशू ख्रिस्तामध्ये मरणावर विजय मिळतो. जे येशू ख्रिस्तामध्ये मरण पावले त्यांना सार्वकालिक जीवनासाठी पुन्हा उठवल्या जाईल. कारण पॉल सांगतो त्याप्रमाणे मरण किंवा इतर कोणतीही गोष्ट आम्हाला देवाच्या प्रीतीपासून विभक्त करू शकत नाही. रोमकरासपत्र 8 अध्याय 38 आणि 39 वचनांमध्ये तो म्हणतो, कारण माझी खात्री आहे की मरण किंवा जीवन किंवा दूत किंवा अधिकार किंवा हल्लीच्या गोष्टी किंवा होणाऱ्या गोष्टी किंवा सामर्थ्य किंवा उंची किंवा खोली किंवा दुसरी कोणतीही उत्पन्न झालेली वस्तू आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जी देवाची प्रीती आहे तिच्यापासून आपणास वेगळे करायला समर्थ होणार नाही. आम्ही आपल्या सर्व शक्तीने, सर्व मनाने व संपूर्ण जीवाने आपल्या निर्माणकर्त्या परमेश्वरावर प्रीती करायला हवी. आमच्या प्रीतीचे मुख्य खरे ध्येय तोच असायला हवा. कारण आमच्या सर्व प्रीतीवर केवळ त्याचाच हक्क आहे. परंतु जेव्हा आम्ही त्याच्यावर तेवढी प्रीती न करता आपल्यासारख्याच रक्तमासाच्या मर्त्य माणसावर तेवढी प्रीती करतो तेव्हा त्यामुळे एक दिवस फार दुःख करण्याची वेळ आम्हावर येते. कधी त्या व्यक्तीच्या मरणामुळे आणि कधी त्या व्यक्तीने कळत नकळत केलेल्या विश्वासघातामुळे हा दुःखाचा प्रसंग आमच्यावर येतो. याकोबाचे
बन्यामिनावरचे अतिप्रेम अशा प्रकारे त्याच्या स्वतःसाठी घातक होते. आणि मागे आपण पाहिले की या प्रेमाखातर याकोब नकळत त्याच्याविषयीच्या देवाच्या योजनेला विरोध करीत होता. आता 32 ते 34 वचने पहा. माझ्या बापापाशी या मुलाबद्दल मी जामीन झालो आहे. मी म्हणालो की मी यास आपणाकडे परत न आणले तर मी आपला निरंतरचा दोषी ठरेन. तर आता मी विनंती करीतो की या मुलाऐवजी या आपल्या दासास स्वामींनी गुलाम ठेवावे आणि या मुलास त्याच्या भावांबरोबर जाऊ द्यावे. कारण हा मुलगा मजबरोबर नसला तर मी आपल्या बापाकडे कसा जाऊ? माझ्या बापास दुःख होईल, ते मला पाहवणार नाही. यहुदाने आपल्या सर्व भावांचे प्रतिनिधित्व योसेफासमोर फार प्रभावी पद्धतीने केले. बन्यामिनाची जागा स्वतः घेण्याची त्याने तयारी दर्शविली. त्याच्या इतर भावांनीही ती जागा घेतली असती, हे स्पष्टच आहे. बन्यामिनाला गुलामगिरीत जाऊ देण्यापेक्षा आपण त्याची जागा घ्यावी एवढे करण्या इतपत प्रेम या भावांना त्याच्याविषयी वाटत होते, हे सिद्ध झाले. आता आपण उत्पत्तीचे पुस्तक 45वा अध्याय अभ्यासणार आहोत. त्यामधून योसेफ आपल्या भावांना कशाप्रकारे स्वतःची ओळख देतो हे आपण पाहणार आहोत. 45वा अध्याय पहिली 2 वचने वाचूया. तेव्हा योसेफाभोवती लोक उभे होते. त्या सर्वांसमोर त्यास गहिवर आवरेना. त्याने मोठ्याने म्हटले की सर्व लोकांस बाहेर घालवा. योसेफाने आपल्या भावास ओळख दिली तेव्हा त्याच्याजवळ दुसरे कोणी नव्हते. तो मोठमोठ्याने रडू लागला. ते मिस्री लोकांनी ऐकले आणि फारूच्या घराण्याच्याही कानी ते गेले. श्रोत्यानो, योसेफाच्या मनस्थितीची आपण कल्पना करू शकतो. गेले अनेक महिने तो अतिशय तणावपूर्ण मनस्थितीत होता. त्याला आपल्या लोकांच्या भेटीची ओढ होती आणि आता अपेक्षेप्रमाणे या दुष्काळाच्या निमित्ताने ही भेट झाली होती. ज्या भावांनी त्याच्याशी निर्दयतेने वर्तन केले होते ते आता त्याच्यासमोर भूमीपर्यंत लवून त्याला नमन करीत होते. त्यांनी त्याला ओळखलेले नव्हते, तरी त्याने त्या सर्वांना ओळखले होते. यहुदाने आपल्या सर्व भावांच्या वतीने स्वतःचाही विश्वासूपणा सिद्ध केला. तेव्हा योसेफाला आपला आनंद इतके दिवस रोखून धरलेल्या संमिश्र भावना आवरता आल्या नाहीत. त्याने इतका वेळ धारण केलेला कठोरपणाचा बुरखा गळून पडला. परंतु तसे होत असतानाही त्याने आपल्या नोकरांसमोर, परिचयाच्या लोकांसमोर भावनावश न होण्याची काळजी घेतली. ही एक आवश्यक गोष्ट आम्ही योसेफापासून शिकतो. इतरांसमोर, जे आमच्या अगदी निकटचे नसतात, अशांसमोर भावनावश होणे एक कमकुवतपणा आहे आणि त्यातून इतरांना आमचा गैरफायदा घेण्याची संधी आम्ही उपलब्ध करून देतो आणि रडण्याचे नाटक ही व्यक्ती करते अशी बदनामी आम्ही स्वतःवर ओढून घेतो. योसेफ भावनावेश झाला, पण आपल्या नोकरांसमोर व परिचयाच्या लोकांसमोर नाही. आपल्या भावांसमोर तो रडला आणि इतक्या मोठ्याने तो रडला की त्याचे रडणे मिस्रांनी ऐकले व फारोच्या घरच्या लोकांनीही ऐकले. त्याच्या या रडण्याच्या तीव्रतेने त्याच्या मनावरच्या तणावाची आम्हाला कल्पना येते. जसे योसेफाच्या भावांनी त्याचा स्वीकार केला नाही, तसेच प्रभू येशू ख्रिस्ताचाही त्याच्या लोकांनी स्वीकार केला नाही. नासरेतमध्ये जेव्हा तो वाढला तेव्हा त्यांनी त्याचा अव्हेर केला. योहान कृष्णवर्तमान 1 अध्याय 11व्या वचनात सांगितलेले आहे की तो स्वकीयांकडे आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. सत्यस्थिती ही होती की त्यांनी त्याला वधस्तंभावर खेळण्यासाठी यहुदी तरांच्या हाती सोपवले. परंतु श्रोतानो, तो जेव्हा दुसऱ्यांदा या पृथ्वीवर येईल तेव्हा तो त्याच्या स्वकीयांना आपली ओळख देईल. जखऱ्याचे पुस्तक 13वा अध्याय आणि 6वे वचन सांगतं. जखऱ्या 13वा अध्याय 6वे वचन. आणि कोणी त्याला म्हणेल, हे जे घाय तुझ्या भाऊंच्या मध्ये आहेत ते कसले घाय आहेत? तेव्हा तो उत्तर करील, ज्यांच्या योगे मी आपल्या मित्रांच्या घरात घायल झालो होतो ते. ख्रिस्त आपल्या स्वकीयांसमोर स्वतःला प्रगट करील. जखऱ्याचे पुस्तक 13वा अध्याय आणि 1 वचन सांगतं, त्या दिवसात पाप व विटाळ ही दूर करायला दाविदाच्या घराण्यासाठी व यरुशलेमेतल्या राहणाऱ्यांसाठी झरा उघडल्या जाईल. तेव्हा ही घटना एक त्याच्या कुटुंबाच्या अंतर्गत असलेली घटना असेल. योसेफ आपल्या भावांना ओळख देतो. ही घटना आम्हाला त्या सुंदर व अद्भुत घटनेची छोटीशी झलक पाहायला देते. योसेफ इतका भावनावेश झाला होता की त्याच्या रडण्याचा आवाज मिस्रांनी व फारोच्या घरच्यांनी ऐकला.
3रं आणि 4थं वचन आम्हाला सांगतं, योसेफ आपल्या भावास म्हणाला, मी योसेफ आहे. माझा बाप अजून जिवंत आहे काय? त्याच्या भावांच्या तोंडून काही उत्तर निघेना, कारण ते त्याच पुढे अतिशय घाबरले. योसेफ आपल्या भावास म्हणाला, अमळ जवळ या. तेव्हा ते जवळ गेले. तेव्हा तो म्हणाला, तुमचा भाऊ योसेफ, ज्याला तुम्ही मिसर देशात विकून टाकले, तो मीच. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी योसेफ आपल्या भावांसमोर आपली ओळख पटवून देत आहे. त्याच्या मनात त्यावेळेला त्यांच्याबद्दल तिरस्कार नव्हता, राग नव्हता, सुडाची भावना नव्हती. आणि अगदी हेच प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासोबत केलेले आहे. आम्ही इतके पाप केलेत, त्याच्यापासून दूर गेलोत, त्याचा नकार कितीदा आम्ही करतो, परंतु तरीसुद्धा तो आमचा तिरस्कार करीत नाही. त्याच्या मनात सुडाची भावना नाही, परंतु त्याचे प्रेम आमच्यावर कायम आहे. आणि तो आज सुद्धा आमच्या सर्व पापांची क्षमा करून आम्हाला जवळ घेण्याकरिता तयार आहे. म्हणून आपण जे त्याच्यापासून दूर आहात, अद्यापही पापामध्ये जीवन जगत आहात, ते आपण त्याच्या जवळ या आणि त्याच्या हातात आपलं जीवन समर्पित करा. प्रभू परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ.